मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। किंग सर्कल भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं पाण्यामध्ये बंद पडल्याचं सुद्धा दिसलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये सध्या तुफान पाऊस आहे, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग सुद्धा अधिक आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसतंय। अनेक वाहनं सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत आणि अडकून पडलेली आहेत। तर ही किंग सर्कल भागामधली ही दृश्य आपण पाहतोय आणि इथला आढावा घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णा, सध्या किंग सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे, प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत का? मुंबई महापालिका प्रशासन या ठिकाणी सपशेल फेल ठरलेले आहे। पावसाचा जोर वाढतोय, पूर्ण रस्त्यावर पाणी आहे, जवळपास गुडघ्याच्या वरती पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारे मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतोय। संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी अशा प्रकारे बसेस या बंद पडलेल्या पाहायला मिळतात। मोठ्या धाडसानं या ठिकाणी बसेस पाण्यामध्ये टाकल्या गेल्या, गाड्या टाकल्या गेल्या, परंतु अशा प्रकारे या गाड्या बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत। कारण पाणी जे आहे ते वाढताना दिसून येतंय आणि पाण्याची पातळी वाढत असताना अशा प्रकारे गाड्या टाकणं धोक्याचं ठरू शकतो। तरी देखील काही वाहन चालकांनी अतिउत्साहात या गाड्या टाकलेल्या पाहायला मिळतात, त्यामुळं या गाड्या बंद पडलेल्या आहेत। परंतु आपल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची की मुंबई महापालिकेनं या ठिकाणी शेकडो कोटी रुपये खर्च करून गेल्या 4 वर्षापूर्वी या ठिकाणी एक मिनी पंपिंग स्टेशन उभे केलं होतं। मोठ्या गाजावाजात एक पंपिंग स्टेशन उभंही राहिलं, परंतु कुठलीही तयारी, पावसाळ्यापूर्व तयारी जी आहे ती झालेली नाही। एकूण 6 पंप या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी आहेत, परंतु यातले केवळ 2च पंप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत। इतर 4 पंप जे आहेत ते आणून ठेवलेले आहेत, परंतु अद्याप सुरू केले नाहीत। त्यांना पावसाचा इतका लवकर पाऊस सुरू होईल याचा अंदाज नव्हता आणि त्यामुळे हे पंप सुरू झालेलं पाहायला मिळत नाहीत। आणि एकूणच मुंबई महापालिका प्रशासन कशाप्रकारे निष्काळजी राहिलं किंवा या संदर्भात कुठलाही फॉलोअप जो कंत्राटदाराकडे होणं गरजेचं होतं तसं पाहायला मिळत नाही आणि त्यामुळंच हे 4 पंप जे आहेत ते सुरू झालेलं पाहायला मिळत नाहीत। या ठिकाणी जो सकल भाग आहे, सकल भागामध्ये जाळ्या टाकून फुटपाथवर या ठिकाणी एक मोठा टँक उभा करण्यात आलेला आहे भूमिगत, आणि त्या टँकमधलं पाणी उपसा करायचं आणि दुसरीकडं जो नाला आहे शेजारच्या नाल्यामध्ये सोडायचं, अशा प्रकारचं एक नियोजन या मिनी पंपिंग स्टेशनचं आहे। परंतु हे संपूर्णतः फेल ठरलेलं पाहायला मिळतोय। त्यातच आता 11:30 वाजता मोठी हायटाईड 4.75 मीटरची असलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळं जे मुंबईच्या नाल्यामधून किंवा मोठ्या गटारीमधून जाणारं पाणी जे आहे ते आता थेटपणे समुद्रात जाऊ शकत नाही। मोठ्या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातूनच हे पाणी बाहेर टाकलं जातं आणि हे दृश्य सध्या या मुंबईतलं आहे। जणू काय पहाटेचे 5 वाजले आहेत अशा प्रकारची दृश्य मान्यता ही या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जे वाहन चालक आहेत ते सध्या पावसाचा कुठलाही अंदाज नसल्यामुळं घराबाहेर पडले, परंतु मध्येच पावसामध्ये सापडलेलं पाहायला मिळत आहेत। अनेक मुंबईकरांना ऑफिसमध्ये जाण्यासाठीची जी तारांबळ उडालेली पाहायला मिळते, परंतु जे रस्ते मार्गाने जात आहेत त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो सध्या तरी पाहायला मिळते। कशाप्रकारे वाहतूक कोंडी ही मुंबईतला हा मुख्य रस्ता समजला जातो। दादर जवळचा हा किंग सर्कल भाग आहे आणि दरवर्षी या ठिकाणी पाणी साचतं, परंतु या मिनी पंपिंग स्टेशनमुळं प्रामुख्यानं पाण्याचा निचरा हा कमी होतो। परंतु या मिनी पंपिंग स्टेशनचेच 4 पंप हे बंद पडलेले आहेत आणि ते बंद पडलेले म्हणजे सुरूच केलेलं नाही, हे केवळ 2च पंप सुरू करण्यात आलेले आहे। सध्या त्या संबंधित कर्मचाऱ्यांची धावपळ होताना दिसून येते, परंतु येत्या 2-3 दिवसात तर ते पंप सुरू होणार नाहीत। याचा फटका जो आहे तो मुंबई महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा फटका जो आहे तो मुंबईकरांना सध्या किंग सर्कल परिसरामध्ये पाहायला मिळतो। अगदी कृष्णात, काही वाहनं सुद्धा तिथे बंद पडलेली आहेत, ती सुद्धा तिथे रस्त्यामध्ये अडकून पडलेली आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। त्या संदर्भात काय तपशील आहे आणि त्याचबरोबर साधारण किती वेळ झालाय, किती तास झाले तिथे पाणी साचलेलं आहे? जवळपास 1.5 तास झालेला आहे, 1.5-2 तास। कारण सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला पाऊस कमी होता, परंतु आता पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे, त्यामुळं पाण्याचा निचरा तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत नाही आहे। आणि त्याचमुळं मी तुम्हाला पाहू शकतो की अनेक वाहनं ही बंद पडलेली पाहायला मिळत आहेत। या वाहनामध्ये प्रवासी अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत। प्रवाशांना थेटपणे बाहेर देखील पडता येत नाही, कारण बाहेर देखील पाऊस आहे। बाहेर पडलं तरी जे
पाणी साचलेलं आहे, त्या पाण्यातून पुन्हा चालत जावं लागेल. मध्ये ते एक ॲम्ब्युलन्स देखील बंद पडलेली एक रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. हे सर्व बसेस या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत, ज्या बेस्टच्या बसेस आहेत, ज्यामध्ये अनेक प्रवासी अडकून पडलेलं पाहायला मिळत आहेत. अनेक जण आपली दुचाकी गाडी घेऊन पुढे जाताना दिसून येत आहेत. परंतु एक मोठा पाऊस आहे, अनेक ठिकाणी रस्ते तुंबलेले आहेत, सर्वत्र पाणी भरलेलं आहे. याचाच परिणाम जो आहे तो सध्या रस्ते वाहतुकीवर सर्वाधिक झालेला पाहायला मिळतोय. मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं मुंबई महापालिका दावा करत होती की सर्व ठिकाणी आम्ही नालेसफाई व्यवस्थित झालेलं आहे, सर्वत्र आणि पावसाच्या दृष्टीच्या तयारीच्या दृष्टीनं आम्ही सज्ज आहोत. परंतु तशा प्रकारचं चित्र या ठिकाणी कुठंही पाहायला मिळत नाही आणि त्याचाच परिणाम जो आहे तो सध्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेलं पाहायला मिळते. केवळ मुख्य रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती काही प्रमाणात पाहायला मिळते. जी ब्रिज टू ब्रिज जोडणारी जी वाहतूक आहे त्या ठिकाणी देखील अत्यंत एक वाहनं सोडण्याचं काम मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीनं पाहायला मिळतं. जे सध्या पाहू शकतो की अनेक वाहतूक पोलीस जे आहेत ते रस्त्यावर आहेत आणि जे वाहन चालकांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. मुंबई महापालिकेचे कर्मचारी देखील रस्त्यावर आहेत, परंतु पाऊसच इतका लागत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो वाहनांचा निचरा होताना पाहायला मिळत नाही आहे. अगदी कृष्णा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर किंग सर्कलमधली ही दृश्य आपण पाहतोय, अनेक ठिकाणी वाहनं अडकलेली आहेत. दुचाकी स्वारांना खूप त्रास इथे सहन करावा लागतोय कारण मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे.